नमस्कार, मी रुचिता। स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। कुरुंदवाडमधील जमीन वादाच्या प्रकरणावरून जिल्हाधिकारी कार्यालयातील मालमत्ता जप्तीच्या आदेशाला बुधवारी स्थगिती मिळाल्याने जिल्ह्याचं नाक असलेल्या कार्यालयावरील नामुष्की टळली। कुरुंदवाडीतल्या वसंत संकपाळ यांना विकास आराखड्यासाठी संपादित जमिनीची नुकसान भरपाई न दिल्याने तसेच न्यायालयीन कामकाजात शासकीय स्तरावर झालेल्या दप्तर दिरंगाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काल जप्तीचा आदेश देण्यात आला होता। त्यानंतर कार्यालयातील मालमत्ता जप्तीच्या आदेशाला न्यायालयाकडून 1 दिवसाची स्थगिती मिळाल्याने कार्यालयावरील नामुष्की टळली आहे। या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। सहजरित्या व्यवहार करता यावेत यासाठी यूपीआय तांत्रिक पद्धतीमुळे सर्वजण डिजिटल पेमेंटकडे वळलेले पाहायला मिळत आहेत। मात्र आता या डिजिटल पेमेंटसाठी आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने यूपीआय डिजिटल पेमेंटवर भर दिला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांनी डिजिटल पेमेंटचा वापर सुरू केला। या एप्रिल पासून डिजिटल पेमेंटमध्ये 2000 रुपयावरच्या व्यवहारावर 22 रुपये रक्कम आकारण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे मार्जिन कमी असणाऱ्या वस्तू विक्रेत्यांना याचा फटका बसणार आहे। दरम्यान सहज सोपी तांत्रिक पद्धत असणारी यूपीआय ही छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फायदेशीर ठरते आहे। त्यामुळे केंद्र सरकारने या दर निश्चितीचा विचार करावा अशी मागणी आता व्यावसायिकातून होती आहे। आता यूपीआय पेमेंट हे जे एकदम सोपं साधन आहे आजच्या तारखेला पैसे ट्रान्झॅक्शन करायचं, पण ह्याचा कसा आहे की आजपर्यंत आम्हाला तर काय प्रॉब्लेम येत नव्हता या यूपीआय ट्रान्झॅक्शनला, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावरती चार्जेस लावलेले आहेत। ते चार्जेस कसं आहे की त्यांनी अजून पूर्ण गाईडलाईन्स आम्हाला दाखवलेलं नाही आहे किंवा सांगितलेलं नाही आहे। पण आता समजा की ते जर 2000 रुपयाला 22 रुपये जाणार असतील तर ते 22 रुपये आपण कुणाकडून घ्यायचे? ते आम्ही भरायचे काय आम्ही ग्राहकांच्याकडून वसूल करायचे? हा मोठा प्रश्न आहे। पण ह्या निर्णयाचा केंद्र सरकारनं पुन्हा एकदा पुनर्विचार करावा हीच फक्त आमची पूर्ण व्यापाऱ्यांच्या वतीने विनंती आहे। दरम्यान 2000 रुपयावरील व्यवहारामध्ये 22 रुपये ग्राहक देणार की विक्रेता देणार हा मोठा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या पुढे उभा राहिला आहे। गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि चांगभलाच्या अखंड गजरात बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा संपन्न झाली। या यात्रेची ड्रोनच्या सहाय्याने घेतलेली काही दृश्य आपण पाहूयात। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील सुमारे 6 ते 7 लाख भाविकांनी उच्चांकी गर्दी करत हजेरी लावली। गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करत मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। या गर्दीचे ड्रोनच्या साहाय्याने चित्रित केलेली दृश्य आपण पाहणार आहोत। ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणारा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव आज रात्री मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। रात्री 9:30 वाजता सागवानी लाकडी रथातून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती करवीर वासियांच्या भेटीला येणार आहे। ज्योतिबा यात्रेसाठी वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या भाविकांना श्री अंबाबाई देवीचं महात्म्य कळावं यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई देवीचा रथोत्सव आणि तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि ताराराणी यांचा रथोत्सव सुरू केला। या निमित्तानं श्री अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती मंदिरातून बाहेर येते आणि करवीरवासियांना देवीचं दर्शन घडतं। नवरात्रोत्सवाच्या नगर प्रदक्षिणाप्रमाणे वर्षातून 2दा श्री अंबाबाई देवीची मूर्ती मंदिराबाहेर येत असते। चित्रपटात काम देतो आणि मोठ्या इव्हेंटमध्ये पैसे मिळवून देतो असं सांगत गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील तरुण तरुणींना फसवणाऱ्या ताहिर कुरणे याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। याबाबतचे निवेदन आज पोलीस प्रशासनाकडे देण्यात आलंय। कोल्हापुरातील ताहिर कुरणे हा व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात काम देतो आणि मोठ्या इव्हेंटमध्ये पैसे मिळवून देतो असं सांगत अनेक तरुण तरुणीची फसवणूक करत आहे। काही दिवसांपूर्वी शहरातील 10 ते 12 मुलींना
एका कंपनीचे काम देऊन दररोज 1000 रुपये प्रमाणे पैसे देण्याच्या आमिषाने काम करून घेतले, मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली। उलट त्या मुलींना शिवीगाळ करत पैसे देत नसल्याचं सांगितलं। त्यामुळे अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे। जय महाराष्ट्र। कोल्हापूर युवा सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलाकारांच्या नेहमी पाठीशी आहोत हे आम्ही आज दाखवण्यासाठी आज जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। खरं तर ताहीर कुरणे ही या नावाची व्यक्ती गेली अनेक वर्ष कलाकारांना काम करून घेते, त्यांच्याकडून मेहनत करून घेते आणि पैसे देण्याची वेळ आल्यावर पळ काढते आणि त्यांना आरेरावीची भाषा काढते। अशा अनेक किस्से आमच्याकडे आहेत। आज आम्ही काही भगिनी आहेत, त्यांनी त्यांच्याकडे गेली 1 महिना काम केलं, त्यांना पैसे देतो म्हणून सांगितले आणि आज पैसे देण्याची वेळ आल्यावर तुम्ही काय करायचे ते करा, माझी कोणीही वाकडी करू शकत नाही, अशी आरेरावीची भाषा या कोल्हापुरात चालणार नाही। ताहीर कुरनेसारख्या अनेक व्यक्तींना मी अशा तोत्या फिल्म डिरेक्टरांना इशारा देतो, युवा सेनेच्या वतीनं आणि युवती सेनेच्या वतीनं आमच्या कोल्हापुरातील कलाकारांना फसवू नका। त्यांच्याकडून मेहनत करून घेता तर त्यांना त्याचे पैसे पण द्या आणि जर अशी फसवणूक करत असाल तर युवा सेना, शिवसेना, युवती सेना कधीही शांत बसणार नाही, हे आम्ही आज मीडियाच्या माध्यमातून सांगतो। यावेळी शहर युवा अधिकारी वैभव जाधव, युवती सेना शहर अधिकारी स्थानिका दामुगडे, अवधेश करंबे, माधुरी जाधव, रोहित बडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस पक्षाच्या वतीनं बिंदू चौक इथल्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं। बिंदू चौक इथल्या भाजप कार्यालयात पक्षाच्या वतीने स्थापना दिवस साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर भारत माता की जय आणि भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या। यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना ऑनलाईन मार्गदर्शन केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, विजय जाधव, हेमंत आराधे, गणेश देसाई, अजित ठाणेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील तासगाव परिसरात गेल्या 6 महिन्यापासून उपद्रव करणाऱ्या बिबट्याला वन विभागाने जेरबंद करून अखेर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून तासगावच्या सिद्धोबा डोंगरावर बिबट्याचा वावर होता। या परिसरातील गोशाळेतील अनेक गायींचा या बिबट्याने फडशा पाडला होता। अखेर हा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला। वन विभागाने या बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलंय। बुधवारी पहाटे पिंजऱ्यामध्ये हा बिबटा अडकल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। 20 एप्रिल पासून मुंबई कोल्हापूर नाईट लँडिंग विमान सुविधा सुरू होणार आहे। ही विमान सेवा आठवड्यातून 4 दिवस असणार आहे। यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंजुरी दिली आहे। येत्या 20 एप्रिल पासून 75 आसनी विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे। यामुळे आता कोल्हापुरातून रात्री विमान सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। DGCAच्या या निर्णयामुळे कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण वेगाने सुरू आहे। धावपट्टी, टर्मिनल्स इमारत, ETC टावर, पार्किंगची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झाल्यावर धुके आणि प्रचंड पाऊस यामुळे विमानसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे। लवकरच या विमानतळावर DVOR प्रणाली बसवण्यात येणार आहे। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी आमदार सतेज पाटील गटाच्या 29 अपात्र उमेदवारांच्या अपीलावर सुनावणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले। सध्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून एकमेकावर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज यांच्या छाननीमध्ये विरोधी असणाऱ्या आमदार सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले। त्यानंतर सतेज पाटील गटाच्या या उमेदवारांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे अपील दाखल केलं होतं। आज या अपीलावर दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर सुनावणी पूर्ण झाली। आता यानंतर प्रादेशिक सहसंचालक साखर काय निर्णय देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। श्री दख्खनचा राजा ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान 83 चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली असून यामध्ये 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। श्री ज्योतिबाचा चैत्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कडेकोट बंदोबस्त केला होता। या पथकातील पोलिसांनी साधा पेहराव करून तब्बल 83 चोरांवर कारवाई केली आहे।
यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन फिरणाऱ्या संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर यामध्ये पाकिटमार, दागिने आणि मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। त्याचबरोबर यात्रेदरम्यान हरवलेल्या 6 मुलांचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालंय। तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।